छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल वेदांत लिलाव प्रकरणी मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी आहे। लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचा सहभाग आहे। गैरव्यवहार झाल्याचा विरोधी पक्षाने आरोप केला। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्य कमिटी चौकशी करणार आहे। त्यामुळे मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचा सहभाग असलेल्या या हॉटेल लिलावात छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन रोडवरील वेदांत हॉटेल आणि मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य ठिकाणी असणाऱ्या विड्स हॉटेलवर हॉटेल जी आहे ती तब्बल 150 कोटीची ती मात्र लिलावामध्ये ती 64 कोटी रुपयात खरेदी केल्याचा आरोप जो आहे तो विधिमंडळात झाल्याचा पाहायला मिळाला होता। आणि हीच ती हॉटेल आहे। या हॉटेल खरेदीवरून जे आहे पालकमंत्री संजय शिरसाट सिद्धार्थ शिरसाट यांच्यावरती आरोप जो आहे ते देखील विरोधकांनी केल्याचे पाहायला मिळाले होते। या लिलावा प्रकरणी मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील या ठिकाणी विरोधकांनी केल्याचे पाहायला मिळाले होते। कारण पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दबावतंत्र वापरून ही हॉटेल जी आहे ती कमी दरात खरेदी केल्याचं आरोप देखील या ठिकाणी करण्यात आले होते। त्यावरती आता एक समिती देखील स्थापन करण्यात आली होती। जिल्हा अधिकाऱ्यांकडे संपूर्ण चौकशी जी आहे ती देण्यात आली होती। मात्र जिल्हा अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे आता ही समिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता 8 जणांची कमिटी जी आहे ती देखील या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। यामध्ये आता पुन्हा या हॉटेलची चौकशी जी आहे ती देखील करण्यात येणार आहे। यामध्ये जर पाहायला गेलं पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलाचा समावेश होता। त्यामुळे आता या चौकशीमध्ये नेमकी काय तथ्य येत आहे आणि या चौकशीमध्ये पापळकर नेमकी काय सिद्ध करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।